नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी कृषी मित्र प्रशांत काळे. तर आपण भरपूर दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे. की शेतीविषयी लोक आपल्या शेतकरी मित्रांना शेतीविषयी माहिती मिळावी आणि नवनवीन पद्धतीने ज्या शेतकरी लोक चुका करत असतात शेतीमध्ये करताना त्यांना किंवा अगोदर व्हिडिओ वगैरे बघून त्याच्याबद्दलची माहिती घेऊन जर पूर्णपणे एखाद्या पिकाची पूर्णपणे माहिती घेऊन जर आपण त्या गोष्टीला सुरुवात केली, एखाद्या पिकाला सुरुवात केली, तर ती आपल्याला खूप महत्त्वाची ठरू शकते मित्रांनो. तर त्याच्यासाठी चूक आपण एखादं पीक केल्यानंतर होणाऱ्या चुका पीक करून चुका करत बसण्यापेक्षा अगोदरच जर आपण पूर्णपणे माहिती घेऊन जर एखाद्या पिकाची लागवड केली, तर ते खूप फायदेशीर ठरू शकते. तर मित्रांनो तसंच आपण आज कलिंगड बद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये बरीच लोकं आंतरमशागत कशी करायची किंवा लागवड कुठली कशी करायची, किती बाय कितीवरती करायची आणि त्याच्यामध्ये बेसल डोस कुठला भरायचा, त्याच्यामध्ये लागवडीचं अंतर काय असलं पाहिजे, त्याला हवामान कुठलं असलं पाहिजे आणि कलिंगडाच्या कुठल्या-कुठल्या जाती आहेत, ते जेणेकरून बुवा आता मार्केटमध्ये जास्त चालू आहेत आणि त्या जाती आपण लावून आपला फायदा होऊ शकतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत किंवा रानाची पूर्व मशागत कशी केली पाहिजे. साधारणतः आपण याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, की कलिंगड लागवड करताना कुठल्या-कुठल्या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्या बाबींकडे आपण कुठल्या-कुठल्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून आपल्या पुढे जाऊन आपल्याला जास्त तोटा होणार नाही. कारण का ह्या बाबी का महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, की आपल्याला या कलिंगड पिकामध्ये आपला खूप खर्च होणार आहे. खर्च म्हणजे कसं आपल्याला त्याला नांगरट करायला लागणार आहे. आपल्याला ठिबक आहे, मल्चिंग आहे, त्याची रोप आहे, केसल आहे. हा पूर्णपणे हा जवळ-जवळ 30,000-40,000 खर्च होणार. जर आपल्याला त्याच्याविषयी जर व्यवस्थित माहिती नसेल, तर आपण 45,000 खर्च करून नंतर मग आपल्याला चूक लक्षात आलं, तर ती खूप आपलं त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो मित्रांनो. मग हे असे लॉसेस किंवा अशा चुका न होण्यासाठी आपण थोडक्यात आपण त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर ती माहिती आपण कुठल्या-कुठल्या बाबी त्याच्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत. तर पहिली बाब म्हणजे कुठली मित्रांनो, की पूर्व मशागत रानाची कशी केली पाहिजे. तर पूर्व मशागतीमध्ये मित्रांनो आपल्याला पूर्व मशागतीच्या अगोदर आपलं रान कुठलं पाहिजे. कुठल्या रानाची निवड केली तर कलिंगडाला जास्त फायदेशीर ठरू शकते. तर कलिंगडामध्ये मुरमाड जमीन निचरा होणारी जमीन खूप महत्वाची आहे मित्रांनो. तर निचरा होणारी जमीन कासाठी? तर तुमच्या कलिंगड पिकाला पाणी हा जास्त लागत नाही, पण थोडं-थोडं पाणी सारखं-सारखं द्यायला लागतं मित्रांनो. आणि जर तुमची पाणी कॅपॅसिटी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर जमिनीची जास्त असेल, तर थोडंसं पाणी नियोजन चुकलं मित्रांनो, तर तिथं तुम्हाला खूप रोगराईचा सामना करावा लागू शकतो. त्याच्यामुळं आपण शक्यतो मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा लावू शकतो आणि पाण्याचा निचरा होणारी उत्तम निचरा होणारी जमीन सगळ्यात महत्वाची मित्रांनो. त्या उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कलिंगडाची पिके खूप मस्त येतात. तर त्याच्यामध्ये आंतरमशागत किंवा पूर्व मशागत कसं करायची? आंतरमशागत नाही म्हणता येत. पूर्व मशागत कशी करायची? पूर्व मशागतीमध्ये मित्रांनो आपलं क्षेत्र पूर्ण नांगर करून घ्यायची त्याच्यामध्ये. नांगरट करून जर त्याच्यामध्ये जर ढेकळं निघाले, ते आपल्याला रोटावेटर मारून ते मित्रांनो पूर्ण त्याचा भुगा करून घेतला पाहिजे. आणि नंतर रोटर मारून पूर्ण भुगा करून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो एक 6 फुटाचा पट्टा सोडून बेड टाकायचे आहे. तर ते बेड टाकायचे कसे मित्रांनो? तर बेड टाकताना सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, की बेड टाकताना बेडमध्ये तुम्ही पहिल्यांदा त्याच्या बेडची जी 4 फुटी रुंदीची बेड आपल्याला टाकायची 6 फुटावरती आणि त्या बेडमध्ये आपल्याला खत भरायचे आहे. तर तुम्ही म्हणता ना बेडमध्ये कसं खत भरायचं बुवा? त्याला पूर्ण माताचा सपाट असतो. तर पहिल्यांदा आपल्याला मित्रांनो बेड टाकताना त्याच्यामध्ये अशी गव्हाण पडली पाहिजे. गव्हाण म्हणजे कसं, की त्याच्यामध्ये अशी खाच राहिली पाहिजे वरती. आता काय-काय अवजार मित्रांनो आता प्रत्येक शेतकऱ्याकडे बेड टाकायचं अवजार नसतं किंवा परत सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मध्ये फन बसवतात. काही-काही लोकं नवीन-नवीन असे बेडचे अवजार बनवून घेतले. पण मित्रांनो आपण आपल्या साध्या रेझरनी पण आपण बेड टाकू शकतो. त्यासाठी काय करायचं, की बेड टाकताना रेझर लावताना काय करायचं पाहिजे मित्रांनो, त्याच्यामध्ये अशी गव्हाण पडेल असं त्याला पूर्ण शीग नाही होऊ द्यायची त्याला, म्हणजे मातीची. शीग आली तर मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये खत टाकता येणार नाही. पूर्ण वर गळून खाली जाईल. मग त्याचा जास्त फायदा होणार नाही. जर त्याच्यामध्ये जर मध्ये गव्हाण राहिली, तर गव्हाणीमध्ये आपण शेणखत भरायचं. त्या गव्हाणीमध्ये शेणखत भरल्यानंतर ना त्याच्यावरती आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे. मग ते बेसल डोस टाकून गव्हाण भरून नंतर परत एकदा त्याच्यामधनं ते बेडचा अवजार फिरवा, रेझर फिरवा. रेझरच्या पाठीमागे तुम्ही मित्रांनो एखादा जड लाकूड बांधा किंवा एखादा रॉड बांधा किंवा पार बांधा. तर त्यांनी त्याचा माथा असं शाप होत चालणार आहे. आणि पूर्ण सगळी तुम्ही टाकलेले बेड वरची वरती खतं मुळाच्या सानिध्यामध्ये राहतील आणि पूर्ण बेड सपाट होईल. आणि त्याच्यावरचं जे कुठं वरती आलेलं काय असेल लाकडं असतील, कुठं ढेकळं असतील, ते पूर्ण असे खाली निघून जातील आणि बेड एकदम शाप बनेल. तर त्याच्याने फायदा काय होणार आहे? त्याने फायदा असा होणार आहे मित्रांनो, की तुमचं जे मल्चिंग आहे, ते मल्चिंग एकदम शाप असं बेडवरती बसणार आहे. बेडवरती शाप मल्चिंग बसलं तर तुमची
हे होत नाही, रोपाची पण हे होत नाही. शार्प मल्चिंग बसणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये अजून दुसरी दुसरी गोष्ट आपण कुठली महत्वाची लक्षात घ्यायची मित्रांनो, तर कलिंगडाच्या जाती. आता कलिंगडाच्या आता सध्या मार्केटमधल्या ट्रेडिंग मधल्या जाती कुठल्या आहेत मित्रांनो, तर सिम्बा एक व्हरायटी आहे, जॅकपॉट एक व्हरायटी आहे, मेलडी एक व्हरायटी आहे. ह्या 2-3 जाती सध्या मित्रांनो, की या लोक त्यांना खाण्यासाठी पसंती देतात आणि एक्सपोर्ट पण होत असतात. आणि दुसरं पहिलं जुनं आपलं एक कलिंगड होतं मित्रांनो, की मोठं होतं, लांब होतं. तिथे 7, 8, 10, 12 किलो पर्यंत वजन यायचं. तर विषय काय झाला, की 12 किलो पर्यंत वजनाचं कलिंगड हे मार्केटमध्ये जास्त चालत नाही. तर त्याचं कारण काय आहे? तर ते मोठं असल्यामुळे आता सर्वसाधारण फॅमिलीमध्ये 3-4 माणसं असतात मित्रांनो. आणि 10 किलोचं कलिंगड हे 3 माणसांमध्ये संपत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, 10-12 किलोचं कलिंगड 3-4 माणसांमध्ये संपत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, लोक त्या मोठे कलिंगड घ्यायला टाळायला लागले. आणि दुसरा विषय म्हणजे काय होता, की कॉस्टिंग त्याची जास्त जायची ना. ते 10-12 किलो कलिंगड घ्यायचं आणि ते परत अर्ध कापून अर्ध फ्रीजमध्ये ठेवायचं, ते लोकांना परवडत नव्हतं. पण जर एक 4-5-6 किलोची जर दोन दोन नग घेतलं, तर ती त्यांना जास्त फायदेशीर. एक ह्या वेळेस खाऊ शकतो फ्रेश आणि दुसरं दुसऱ्या वेळेस खाऊ शकतो फ्रेश. त्यामुळं ह्या ज्या जाती चिंबा, जॅकपॉट, मेलडी, ह्या त्यांची साईज राईट एक फॅमिली पुरती म्हणजे ते आपल्याला खाण्यासाठी सोपं, म्हणून त्याला मागणी थोडीशी मार्केटमध्ये जास्त आहे. तर त्याच्यामध्ये आपण 2-3 पैकी कुठली पण मित्रांनो कलिंगडाची जात आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो. आणि मित्रांनो एकरी महत्वाचा विषय दुसरा काय आहे, की कलिंगडामध्ये एकरी किती रोपं बसवायची? एकरी किती रोपं बसवायची आणि रोपाची हाईट किती असली पाहिजे लावताना आणि त्याच्यामध्ये घेणाऱ्याच्या रोपं लागवड करताना घ्यायच्या काळजी कुठल्या घ्यायच्या, त्या मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर कलिंगड लावत असताना मित्रांनो एक 18 ते 20 दिवसाचं रोप म्हणजे साधारणतः रोपाचे उगवण समजा जर तुम्ही थंडीमध्ये रोपं घेतली तर ते थोडेसे जास्त कालावधी घेतं. उन्हाळ्यामध्ये असेल तर त्याचे उगवण पहिल्यांदा फास्ट होते. त्यामुळे ते त्याचं जास्त मॅटर करत नाही. पण वेल जास्त रोपं मोठी पण नसली पाहिजे आणि जास्त रोपं छोटी पण नसली पाहिजे. त्या काढणीचा स्ट्रोक पण चांगला असला पाहिजे त्याचा. म्हणजे आपल्याला आल्यानंतर थोडंसं सशक्त रोप असेल तर लगेच मॅच होतं मातीला आणि आपलं ते मर कमी होतील मित्रांनो. आणि मर कमी होण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मल्चिंगला होल पाडता मित्रांनो, मल्चिंगला होल पाडल्यानंतर ना त्याच्या म्हणजे मातीमध्ये आणि त्या बेडमध्ये जर गॅप जर राहिला तर त्याच्यामध्ये जे होणारी हीट आहे हा हा प्रॉब्लेम मित्रांनो जास्त करून उन्हाळ्यामध्ये जास्त आढळून येतो प्रामुख्याने. तर तो प्रॉब्लेम आला तर कलिंगडाची मर जास्त होते. ते मर झाल्यानंतर परत आपल्या उत्पादनामध्ये घट येते. मग ते तसं न होण्यासाठी आपण काय करायचं, जर कलिंगडाच्या बेडमध्ये आणि मल्चिंग मध्ये जर डिस्टन्स असेल तर ते डिस्टन्स आपण पहिल्यांदा मातीने भरून काढायचे. जर थोडंसं अंतर असेल तर ते पूर्ण माती टाकून ते होल सगळी पूर्ण भरून घ्यायची. आणि होल पाडायच्या अगोदर माझं मते जर तुमची उन्हाळ्याची लागवड असेल तर उन्हाळ्याच्या लागवडमध्ये तुम्ही 2-3 दिवस पूर्णपणे बेड वळून घेतले पाहिजे. म्हणजे त्या बेडमध्ये संपूर्ण हिट बाहेर निघून जाईल. आणि संपूर्ण हिट बाहेर निघून गेल्यानंतर तुमची मर रोपांना त्याचा झटका बसणार नाही लावले. आणि दुसरा महत्वाचा एक विषय मित्रांनो, कलिंगडाची रोपं हार्डिंग केलेली असावी. तुम्ही रोपं घेताना आवर्जून तुम्ही त्या नर्सरीवाल्याला विचारलं पाहिजे का तुम्ही हार्डिंग केले का? हार्डिंग म्हणजे काय, की तुम्ही रोपं काढून परत उन्हामध्ये ठेवलेली आहेत का? उन्हामध्ये रोपं ठेवणं खूप महत्वाचे आहे. मित्रांनो तुम्ही जर डायरेक्ट सावलीत रोपं आणून आपल्या रानामध्ये जर लावायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये मर जास्त होती. त्यामुळे त्याची हार्डिंग केलेली असणं खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं महत्वाचा विषय म्हणजे काय, जमिनीमध्ये हवामान कलिंगडाला कसं असलं पाहिजे. तर मित्रांनो उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये कलिंगडाचे पीक चांगले होते. आणि या कलिंगडाला जास्त करून मित्रांनो उन्हाळ्यात जास्त मागणी असते. कारण टेम्परेचर असतं आणि बरेच लोक उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याचं प्रमाण जास्त असतं. थंडावा असतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं पसंती ही जास्त उन्हाळ्यामध्ये राहते. तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत त्याची चांगली लागवड करू शकता. त्याच्यामधून उत्पादन पण याचं 25-30 टनापर्यंत तुम्ही जर प्रशस्त प्रमाणामध्ये 25 ते 30 टनापर्यंत त्याचं उत्पादन काढू शकता. तर त्या दुसरा महत्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, की त्याचं लागवड अंतर काय असलं पाहिजे? बेस्ट लागवड अंतर काय असलं पाहिजे? साधारणतः मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये 1 एकरच्या प्लॉटमध्ये 6 ते 7 8,000 पर्यंत रोपं पण बसवणारे कार्यकर्ते आहेत. 6 ते 7 एक स्टँडर्ड 4 ते 5,000 पण लोक लावतात. 5 ते 6,000 पण लोक लावतात आणि 7,000 रोपं लावणारी पण आहेत. एक 5 ते 6,000 मध्ये रोपं लावणारा एकदम परफेक्ट रोपांची संख्या मानली जाते 5 ते 6,000. आणि त्याचं डिस्टन्स काय ठेवायचं मित्रांनो? त्याच्यामध्ये डिस्टन्स 6 फुटी बेड असावेत. जर जास्त टेम्परेचर मध्ये तुमचं जाणार असेल तर बेडची साईज तुम्ही थोडीशी कमी केली तरी चालते. 5 फुटापर्यंत 5.5 फुटापर्यंत बेड आलं तरी चालतं. पण बेस्ट तुमचं बेडचं अंतर म्हटलं तर 6 फूट मित्रांनो. 6 बाय 6.25 फूटवरती एक 5-6-7 हजार पर्यंत रोपं बसत मित्रांनो. टाकून पोल पाडताना पण थोडंसं कमी जास्त होतं. आपण शेतकरी माणसं मित्रांनो, शेतकरी म्हणून थोडंसं ते असं एकदम एक तर तुम्हाला 1.5 फुटाचं म्हणजे 1.5 फुटाचं किंवा 6 फुटाचं म्हणजे 6 फुटाचं अंतर थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं. तेवढं काय अडचण येत नाही मित्रांनो. आणि ते 6 फुटाच्या अंतरावर झिगझॅग केल्यानंतर मग
रोपांची लागवड करायची मित्रांनो, होल पाडून. तर 2-3 दिवस अगोदर बेल पूर्ण ओले करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रोपाची लागवड करायची आणि रोप लागण केल्यानंतर ते दाबून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. जर तुम्ही रोप लावताना जर ते दाबलं नाही, तर ते रोप मरतं मित्रांनो. जर म्हणजे दाबून घेणं का गरजेचं आहे मित्रांनो, की त्याची मुळी पहिल्यांदा कोकोपीटमध्ये असते. कोकोपीटमधून काढून आपण डायरेक्ट मातीमध्ये मॅच करतो आणि ते त्याला दाबलं नाही, तर त्याच्यामध्ये वरून आपण पाणी दिल्यानंतर त्याची जी कोकोपीट आहे असं निसटून बाजूला जातं. मग त्याची मुळी उघडी पडते. आणि ते लगेच मातीमध्ये मॅच व्हायला थोडासा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे जर आपण ते थोडंसं दाबलं ना कडक, तर ते मातीबरोबर एकरूप होतं आणि जास्त त्याच्यामधलं हे होत नाही. दाबणं म्हणजे जास्त पण दाबायचं नाही. जास्त दाबलं तर त्याच्यामुळे डॅमेज होऊ शकतात. तिथं पण मोडू शकतो. एक मापात कडनी दाबून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याला मित्रांनो पाणी नियोजन कसं करायचं? तर कलिंगड लागवड केल्यानंतर ना, त्या रानाच्या हिशोबाने तुम्ही पाणी नियोजन ठेवायचं. त्याचं काय असं फिक्स फॉर्म्युला नाही, की बाबा तुम्ही अर्धा तास पाणी द्या, 1 तास पाणी द्या, 15 मिनिटं पाणी द्या. तुमचं रान जर निचरा कमी निचरा होणार असेल, तर तुम्हाला तुमच्या वापसा कंडिशनवर पाणी द्या थोडक्यात. सांगायचं तात्पर्य का वापसा कंडिशनवर पाणी द्या. मग जर तुमचं कमी निचरा होणार असेल, तर 2-3 दिवस पण पाणी द्यायची गरज लागते. वापसा आल्यानंतर ना थोडं पाणी. आणि पाणी व्यवस्थापन एक खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो. जर तुम्ही अतिरिक्त पाणी झालं, तर तुमच्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये विल्टिंग येऊ शकतं, मर येऊ शकते. आणि सगळ्या रोगराईचं कारण म्हणजे पाणी व्यवस्थापन मित्रांनो. लोकांना कसं वाटतं, की पाणी दिलं तर माझं ते खूप वाढवणार. जास्त पाणी दिले म्हणजे जास्त फास्ट वाढणार असं नाही मित्रांनो. तुम्ही त्याला कलिंगडाच्या पिकांना आता भरपूर ऍडव्हान्स पद्धत झाली. मग लोक आता वॉटर सोल्युबल खतं वापरतात. वॉटर सोल्युबल दिवसाआड 2 दिवसाला 3 दिवसाला करून देत असतात. आणि तुम्ही त्यामध्ये जर जास्त पाणी दिलं तर ते लिच आउट होऊन जाणार आहे खाली. त्या खतांचा काही उपयोग होणार नाही ना. मग ते लिच आउट न होण्यासाठी आणि मुळांची वाढ किंवा कुठलं पण झाड असेल तर त्याची वाढ हे वापसा कंडिशनवर चांगली होत असते. त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ज्या शेतकऱ्याला पाणी व्यवस्थापन करायला जमलं, तो कुठलं पण पीक असतं, तुमचं कलिंगडच नाही, तुमचं कलिंगड असू द्या, तुमचं खरबूज असू द्या, तुमची कुठली फळबाग असू द्या, पाणी व्यवस्थापन ज्याला निचरा पद्धती आपल्या रानाची पाण्याचं भूक ओळखून पाणी देणं खूप महत्वाचं आहे. आणि जे ह्या शेतकऱ्याला ही गोष्ट जमली, त्या शेतकऱ्याला जास्त फवारणी करायची पण गरज नाही मित्रांनो. जास्त रोगराईला पण बळी पडते. हे विल्टिंगचे प्रॉब्लेम कशामुळे लागले मित्रांनो, की ही पाणी लोक भरपूर सोडतात, की पाण्याचा अंदाज येत नाही. कोणी 2 तास सोडतं, कोणी 3 तास सोडतं. पाणी जास्त सोडणं खूप मोठी चूक आहे मित्रांनो. तुमच्या रानाची भूक बघून त्यानुसार तुम्हाला त्या प्रमाणामध्ये पाणी सोडणं खूप महत्वाचं. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कलिंगडाची म्हणजे मशागत कशी करायची किंवा लागवड कशी करायची, रोपं कुठली घ्यायची, ही बेसिक माहिती घेतलेली आहे मित्रांनो. ह्या चुका शेतकरी वारंवार करत असतात. आपण मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जे नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण आहे ना, त्याच्यामधले जे डिटेल 1 डे टू लास्ट डे पर्यंत जे मधला जे गॅप मध्ये जे सगळे काय गोष्टी लागणार आहेत, त्याच्यामध्ये तुमचं आणखी वॉटर मॅनेजमेंट नंतर आपण अजून एखादा डिटेल व्हिडिओ बनवू मित्रांनो. त्याच्यामध्ये बेसल डोस कुठला भरायचा, त्याच्यामध्ये रोग कुठले कुठले रोग प्रामुख्याने ह्याच्यावरती येतात. आणि सगळ्यात महत्वाचा आता विल्टिंगचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे. तो विल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय करायचं, याच्यावरती पण आपण मित्रांनो एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलिंगडामध्ये जसं जसं आपलं आता प्लॉटचं हे होईल तसं तसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीची डिटेलमध्ये माहिती बनवणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये जसं की आपले कलिंगडामध्ये स्प्रेचं शेड्यूल तुम्हाला एक मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, की फर्स्ट डे टू लास्ट डे पर्यंत आपण कुठल्या कुठल्या रोगानुसार कुठला स्प्रे घेतला पाहिजे, कुठलं जास्त कंटेंट सांगण्याचं कंटेंट पण सांगतो तुम्हाला आणि ब्रँड नेम पण सांगतो, की कुठल्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये, कुठले स्प्रे जास्त महत्वाचे आहेत. त्याचे प्रिव्हेंटिव्ह मध्ये असू द्या, रोग आल्यानंतरच असू द्या. त्याच्यामध्ये तुमचे थ्रिप्ससाठी कंट्रोल कसा करायचा, फळ सेटिंगच्या पिरियड मध्ये कुठले स्प्रे घ्यायचे, तुमचं सेटिंग झाल्यानंतर कुठले स्प्रे घ्यायचे, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये कुठले स्प्रे घ्यायचे, आणि सेटिंग सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं फर्टिगेशनचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, तुमचं सेटिंगच्या काळामध्ये फर्टिगेशन शेड्यूल कसं असलं पाहिजे, तुमच्या फुगवणीच्या काळामध्ये सेटिंगचं फर्टिगेशनचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, शेवट काढायच्या टायमाला तुम्हाला शुगरचं प्रमाण कसं वाढवायचं कलिंगडामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.